किडनॅप झालेली 4 वर्षांची चिमुकली 6 महिन्यानंतर सापडली. कारण मराठी भाषा. तर 20 मेला वडिलांच्या उपचारासाठी चिमुकली आणि तिची आई मुंबईत आले होते. CSMT स्टेशनवरती थांबले असताना एका व्यक्तीने त्यांच्या चिमुकलीला किडनॅप केलं. आपली चिमुकली आजूबाजूला कुठेच नाही हे वडिलांच्या लक्षात आलं, पण तोवर उशीर झाला होता. वडिलांनी लगेच याची कंप्लेंट माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये केली. पोलिसांच्या तपासात CCTVमध्ये चिमुकलीला घेऊन किडनॅपर CSMT वरून LTT स्टेशन आणि तिथून त्याने वाराणसीची ट्रेन पकडल्याचं दिसलं. तातडीने पोलिसांच्या टीम्स वाराणसीला गेल्या. मात्र 5 महिन्यांच्या शोधानंतरही चिमुकली काही सापडली नाही. पण 1 नोव्हेंबरला चिमुकलीला सोबत घेतल्याशिवाय परत यायचं नाही असं ठरवून पोलिसांनी लॉन्च केलं ऑपरेशन शोध. चिमुकलीच्या फोटोचे, माहितीचे पोस्टर्स, बॅनर्स वाराणसीमध्ये लावण्यात आले. दरम्यानच्या काळामध्ये एका महिलेने मराठी बोलणाऱ्या बेवारस चिमुकलीला वाराणसीच्या काशी अनाथ आश्रमामध्ये सोडलं होतं. आश्रम प्रशासनाने चिमुकलीचं काशी असं नाव ठेवलं होतं. वाराणसीमध्ये सापडलेली पण मराठी बोलणाऱ्या या चिमुकलीची माहिती एका स्थानिक पत्रकाराने मुंबई पोलिसांना दिली. पोलीस तातडीने आश्रमामध्ये पोहोचले आणि ओळख पटली. चिमुकली तीच होती. च्या शोध त्या 6 महिन्यांपासून पोलीस घेत होते. शेकडो किलोमीटर दूर पोलिसांची 6 महिन्यांची मेहनत, ऑपरेशन शोध आणि चिमुकली घरी सुखरूप परतली. कारण ठरलं तिचं मराठी बोलणं.